खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला जाईल. पंतप्रधानांच्या या भाषणात युवा आणि महिला विकासावरही विशेष भर देण्यात आला. एखाद्या छोट्या गावातला विद्यार्थी सनदी अधिकारी व्हायचं स्वप्न पाहतो, पण त्याच्या कुटुंबाची प्रथित यश शिकवणी वर्गाची फी भरायची ऐपत नसते. हे वास्तव कोट्यवधी कुटुंबांचं आहे. म्हणूनच पंतप्रधानांनी स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षणाची केलेली घोषणा केवळ शैक्षणिक नाही, ती सामाजिक न्यायाचा देखील भाग आहे. ग्रामीण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी खाजगी कोचिंग हा लाखो रुपयांचा खर्च आहे. तो दरवाजा आता सर्वांसाठी मोफत खुला होण्याचा मार्ग मोकळा होतोय. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांसोबत बैठकही घेतली. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं ऑनलाईन अध्ययन, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची सुविधा देशभर उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन प्लॅटफॉर्म उभारण्याबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला. हे शिकवणी वर्ग कशा पद्धतीनं सुरू करता येतील, त्याची अंमलबजावणी कशी करावी आणि विद्यार्थ्यांपर्यंत ही सुविधा प्रभावीपणे कशी पोहोचवता येईल यावरही चर्चा झाली. देशातले उत्तम तज्ज्ञ शिक्षक आणि डिजिटल तंत्रज्ञान यांचा वापर करून एक मजबूत डिजिटल नेटवर्क तयार केलं जाईल. विद्यार्थ्यांना कुठेही जायची गरज नाही, घरी राहूनच स्पर्धा परीक्षांचा सराव करता येईल. सरकार सध्या IIT कानपूरच्या मदतीनं साथी नावाचा मंच चालवत आहे. इथं विद्यार्थी मोफत सराव करू शकतात. आगामी मोठी यंत्रणा या धर्तीवर प्रचंड व्याप्ती असलेली सुविधा उपलब्ध करणार आहे. पुढच्या एका वर्षात 1 कोटी तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं मोफत प्रशिक्षण देण्याचंही लक्ष्य मांडण्यात आलं. हे महत्त्वाचं आहे, कारण AI मुळे जगभर काही नोकऱ्या संपतील, काही नव्या तयार होतील. या संक्रमणात जो देश आपल्या तरुणांना आधी तयार करेल त्याला संधी मिळेल. भारतामध्ये आधीपासूनच इंडिया AI मिशन अंतर्गत युवा AI फॉर ऑल हा विनामूल्य अभ्यासक्रम चालवला जातोय. आताची घोषणा हा त्याचा पुढचा मोठा टप्पा ठरू शकतो. भारताकडे जगातला सर्वात मोठा तरुण वर्ग आहे. ही लोकसंख्याशास्त्रीय संधी आहे. कौशल्य, इंटरनेट, त्याची सुविधा आणि रोजगाराची व्यवस्था तिन्ही एकत्र आल्या तर हा डेमोग्राफिक डिव्हिडंड प्रत्यक्षात उतरेल. महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झालं, तो ऐतिहासिक क्षण होता. आता महिलांना राजकीय पटलावर 33% आरक्षण मिळावं यासाठी सर्व पक्षांनी एकत्र या, राजकारण बाजूला ठेवा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. महिलांचा सन्मान करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणं ही काळाची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं. सर्वात चर्चेत राहिला तो दिमागी नक्षलवादाचा मुद्दा. सशस्त्र नक्षलवादानंतर आता दिमागी नक्षलवादी म्हणजे वैचारिक माओवाद्यांविरोधातही लढा तीव्र करण्याचं आवाहन त्यांनी केलं. एकेकाळी माओवादी विचारसरणीच्या लोकांनी सरकारी यंत्रणा, धोरण निर्मिती आणि विविध समित्यांमध्ये शिरकाव करून देशाच्या धोरणांवर प्रभाव टाकल्याचा मुद्दा मांडला गेला. जंगलातल्या सशस्त्र नक्षलवादाविरोधात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आणि हिंसक संकटाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर कमी केला. पण त्यानंतर आव्हानांचं स्वरूप बदलत असल्याचा हा इशारा आहे. दिमागी नक्षलवादी थेट शस्त्र हाती घेत नाहीत. वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा वापर करून समाजात अराजकता निर्माण करणं, तरुण पिढीला भडकावणं आणि त्यांना चुकीच्या मार्गावर नेणं हा या नव्या आव्हानाचा धोका असल्याचं या भूमिकेतून स्पष्ट होतं. सशस्त्र नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आलाय, पण या अशा विध्वंसक विचारांना सुरुवातीलाच ओळखणं महत्त्वाचं ठरतं. कारण बंदुकीच्या माध्यमातून होणाऱ्या हिंसेला त्याचा मुकाबला सुरक्षा दलं करू शकतात, पण तरुणांच्या मनात रुजवणाऱ्या विचारांचा प्रभाव अधिक सूक्ष्म असतो. विकसित भारताच्या वाटचालीत युवाशक्ती ही सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या विचारांपासून तरुणांना वाचवून त्यांची ऊर्जा विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणं हीच या आव्हानासमोरची मोठी गरज आहे, असं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. 15 ऑगस्ट जवळ आला होता आणि देश